मित्रांनो नमस्कार, मी संदीप आगाव. तर मित्रांनो आपण प्युअर गावरानवरती काम करतोय. तर जे हायड्रोपोनिक असते, आता हा ट्रे आहे त्याचा, तर याच्यामध्ये आपण 3 ते 4 किलो मका टाकली होती. मकाचं जे हायड्रोपोनिक म्हणजे जे हे असतं ना, हे आपलं गवत वाढल्यानुसार तर ते इथपर्यंत वाढू शकतं आणि हे इथपर्यंत पण वाढू शकतं. आपल्यावर डिपेंड करतं की आपल्याला किती किलो खाऊ घालायचं आणि किती हाईटचं खाऊ घालायचं, किती हाईटचं खाऊ घालायचं. तर आपल्याकडं अशा पद्धतीनं हायड्रोपोनिक आहे. याचा फायदा म्हणजे पक्ष्यांचा खाद्याचा खर्च कमी होण्यासाठी हे वापरलं जातं. याच्यामध्ये भरपूर असे कंटेंट असते जे की पक्ष्याला लागू पडते. आता हे कमी याचं झालेलं आहे, म्हणजे कमी दिवसाचं आहे. त्याच्यामुळं नाही का याची जी खालची साईज आहे ते हे फक्त खालचं आपल्याला बी दिसतंय, म्हणजे काय की मक्का दिसते. पण पूर्ण जर भरायचं म्हणलं याची हाईट जवळजवळ एवढी पाहिजे असते, जेणेकरून ते जास्त किलोचं बनतं. 4 किलोमध्ये 25-30 किलोपर्यंत पण आपण याचं उत्पन्न काढू शकतो आणि हे थोडंसं चिकदळलेलं असतं. तर अशा पद्धतीने तुम्ही हायड्रोपोनिक करू शकता आणि खाद्याचा खर्च कमी करू शकता. आणि याच्यासाठी प्युअर गावरान कुक्कुटपालनामध्ये हे सगळं महत्त्वाचं असतं. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. काही अडचण असेल तर कमेंट करा. धन्यवाद.